प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पदं कोणी सांभाळली? ऑप्शन ए दादोजी कोंडदेव, ऑप्शन बी तानाजी मालुसरे, ऑप्शन सी शहाजी महाराज, ऑप्शन डी संभाजी महाराज. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी संभाजी महाराज. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा शिवाजी महाराजांचा मावळा कोण होता? ऑप्शन ए जीवा महाले, ऑप्शन बी शिवा काशीद, ऑप्शन सी येसाजी कंक, ऑप्शन डी हिरोजी इंदुलकर. तर तुमचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी शिवा काशीद. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे? ऑप्शन ए तुंग, ऑप्शन बी सिंधुदुर्ग, ऑप्शन सी रामशेज, ऑप्शन डी अजिंक्यतारा. तर तुमचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए तुंग. प्रश्न क्रमांक 4. शिवरायांनी शाहिस्तेखानाचे काय छाटले होते? ऑप्शन ए बोटे, ऑप्शन बी पाय, ऑप्शन सी डोके, ऑप्शन डी मुंडके. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए बोटे. प्रश्न क्रमांक 5. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला होता? ऑप्शन ए 13 मार्च 1580, ऑप्शन बी 15 मे 1665, ऑप्शन सी 12 जानेवारी 1598, ऑप्शन डी 19 फेब्रुवारी 1630. तर तुमचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 12 जानेवारी 1598. प्रश्न क्रमांक 6. संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन ए शाहू, ऑप्शन बी बाजीप्रभू, ऑप्शन सी तानाजी, ऑप्शन डी दादोजी. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए शाहू. प्रश्न क्रमांक 7. पन्हाळगड किल्ल्याला कोणी वेढा दिला होता? ऑप्शन ए सिद्दी जोहर, ऑप्शन बी शाहिस्ते खान, ऑप्शन सी सिद्दी मसूद, ऑप्शन डी सिद्दी हिलाल. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सिद्दी जोहर. प्रश्न क्रमांक 8. बाजीप्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय होते? ऑप्शन ए तानाजी प्रभू, ऑप्शन बी हंसाजी प्रभू, ऑप्शन सी फुलाजी प्रभू, ऑप्शन डी गोविंद प्रभू. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी फुलाजी प्रभू. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायचे? ऑप्शन ए मोत्यांची, ऑप्शन बी कवड्यांची, ऑप्शन सी सोन्याची, ऑप्शन डी फुलांची. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कवड्यांची. प्रश्न क्रमांक 10. राजमाता जिजाऊ यांचा विवाह कोणत्या घराण्यात झाला? ऑप्शन ए जाधव, ऑप्शन बी भोसले, ऑप्शन सी मोरे, ऑप्शन डी गायकवाड. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भोसले. प्रश्न क्रमांक 11. प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? ऑप्शन ए संताजी घोरपडे, ऑप्शन बी हंबीरराव मोहिते, ऑप्शन सी मानकोजी दहातोंडे, ऑप्शन डी नेतोजी पालकर.
तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक 12, गड आला पण सिंह गेला, यात सिंह कोणाला म्हणतात? ऑप्शन ए जीवा महाले, ऑप्शन बी तानाजी मालुसरे, ऑप्शन सी कोंडाजी फर्जंद, ऑप्शन डी शिवा काशीद. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? ऑप्शन ए बाजीराव द्वितीय, ऑप्शन बी रघुनाथराव, ऑप्शन सी नारायणराव, ऑप्शन डी माधवराव द्वितीय. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए बाजीराव द्वितीय. प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी कृष्णा नदीवर कोणता घाट बांधला? ऑप्शन ए जिजाऊ, ऑप्शन बी श्री गणेश, ऑप्शन सी खंडोबा, ऑप्शन डी पावन. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी श्री गणेश. प्रश्न क्रमांक 15, राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन ए सिंदखेड, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी वाई, ऑप्शन डी बंगळूर. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सिंदखेड. प्रश्न क्रमांक 16, अफजल खानाला किती बायका होत्या? ऑप्शन ए 55, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 68, ऑप्शन डी 62. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 62. प्रश्न क्रमांक 17, शिवरायांनी अफजल खानाचा वध कुठे केला होता? ऑप्शन ए प्रतापगड, ऑप्शन बी विशालगड, ऑप्शन सी सिंहगड, ऑप्शन डी लोहगड. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्रतापगड. प्रश्न क्रमांक 18, राजमाता जिजाऊ यांना किती मुले होती? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 2. प्रश्न क्रमांक 19, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? ऑप्शन ए महाराणा प्रताप, ऑप्शन बी तेग बहादूर, ऑप्शन सी तात्या टोपे, ऑप्शन डी शिवाजी महाराज. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 20, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला म्हणतात? ऑप्शन ए समर्थ रामदास, ऑप्शन बी संत एकनाथ, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन डी संत नामदेव. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 21, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती? ऑप्शन ए बाजीप्रभू, ऑप्शन बी औरंगजेब, ऑप्शन सी सदाशिव, ऑप्शन डी शहाजहान. तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी औरंगजेब. प्रश्न क्रमांक 22, शिवरायांनी कोणत्या गावी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला? ऑप्शन ए शिवपूर, ऑप्शन बी रामनगर, ऑप्शन सी करंजगाव, ऑप्शन डी पारगाव.
तर तुमचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी पारगाव.